गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आम्ही चाललो रेंटिंगला. ऋषीने बूट घेतलाय ऋषीने बूट घेतला रे. ऋषा रात्रीचा पळा येतो, घरनं येतो 4 वाजता, रात्री पळा येतो. सुधार जरा बघा गाईज. अर्धाच किलोमीटर झालंय पण दम वाचलाय भरलाय. ती माझ्या पुढे बी गेली दिसा बी नाही. हळूहळू जातो. गोटे तुझं काय खरं नाही. मला आताच तात्या आणि गणेश नाना दिसलेली. ती म्हणली त्याला बी आणत जा की पळाय. मी डायरेक्ट कॉल हिस्ट्री धावली, तुला फोन केलेला आणि तू बोलला मी चालू आहे बाहेर. तुझं आता काय खरं नाही. गाईज मी आता सध्या आलो अगोदी पाठीवर. मला आता जरा जोर मारू दे. घाम तर बघू शकता तुम्ही आलाय का नाही. आलाय का. पहिला दिवस आहे समजून घ्या. ती पोरं गेल्यात पुढं. अमर शिंदेच्या गॅरेजच्या पुढे गेले असते जवळजवळ 3 किलोमीटर. मी आत्ताची आलो 1.5 किलोमीटर. ती म्हणजे अजून माझ्यापेक्षा 1.5 किलोमीटर जास्त पुढे गेल्यात काय नाही. त्यांच्या अंगाला मास आहे का. ही खाते पित्या घरचा गडी आहे काय का नाही. थांबा मोबाईलला आपल्याला सेटअप करायचा. तुम्हाला जोर हाणताना धावतो ना. दिसतोय का नाही मला नाही माहिती पण मारतो. अयो गाईस लय झाले लय. पोटाची आतडी दुखायला लागली. वजन लय वाढले. तीच वजन आपण 30 दिवसात कमी करणार आहे. 30 दिवसात 2 किलो कमी झालं बस. एवढं आपल्याच्यानं लय झालं. हे असं आता दररोज करायचं आहे आपल्याला. सकाळ धरणं झोपून होतो त्याच्यामुळं काय कुठं जायला जमलंच नाही. आणि मी किती जोर मारलेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. हा हो दिसतोय तू. तिकडून दिसन रे चांगलं पोरा पलीकडनं. गाईज मी मग चालू आहे. ऋषा आता आला. पोरा आता ऋषा दिसत बी नाही आजार. काय आला पळाला. आजचा ब्लॉग इथं चेंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.